नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वरणफळ किंवा वरणातल्या चकोल्या. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने बनतात या चकोल्या आणि खायला अगदी चविष्ट लागतात. चविष्टसोबतच या चकोल्या पौष्टिकसुद्धा आहेत. त्यामुळे या चकोल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात आणि सगळ्यांना आवडतातसुद्धा. तर त्यासाठी मी घेतल्या आहेत इथे 3 डाळी, मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ. तुमच्याकडे कोणत्याही 2 किंवा कोणतीही 1 डाळ असेल तरीही चालेल. या डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्यात. त्यानंतर मीठ आणि पाणी टाकून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या लावून घ्यायच्यात. तर तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता घ्या आणि हे सर्व एकत्र बारीक करून घ्या. कढीपत्ता साईडला काढून ठेवायचा आहे, बाकीचं सर्व एकत्र वाटून घ्यायचं आहे. आता आपण चकोल्यासाठी पीठ मळून घेऊ. पीठ हे आपण चपातीसाठी मळतो तसेच मळायचं आहे. डाळी शिजल्यानंतर आता गॅसवर कढई ठेवायची. कढई तापली की तेल टाकायचे. तेल तापलं की मोहरी टाकायची आणि मग जिरी आणि कढीपत्ता हे टाकायचे. हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आणि मग शिजलेली डाळ टाकायची. गरज असेल तर पाणी टाकू शकता तुम्ही. वरण हे पातळच ठेवायचं आहे, कारण त्यात अजून चकोल्या टाकायच्यात आणि ते शिजायच्यात. त्यामुळे वरण खूप घट्ट होऊ नये याची काळजी घ्यायची आणि वरण हे पातळच बनवायचं आहे. आता वरणाला उकळी येऊपर्यंत चपाती लाटून घ्यायची आणि चपातीचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे. म्हणजे कोणत्याही आकारात तुम्ही कट करू शकता. वरणाला उकळी आल्यानंतर एक एक चकोल्या सोडायच्यात आणि हे लक्षात ठेवायचं आहे की चकोल्या ह्या एकाच जागेवर नाही सोडायच्या, कारण त्या एकमेकाला चिटकून बसतात. आता सगळ्या चकोल्या सोडल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 10 ते 15 मिनटं झाकून शिजवून घ्यायचे. तयार आहेत आपल्या वरणातील चकोळ्या किंवा वरणफळ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. एवढी क्लास नाही ना पूर्वी.